गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मॉर्निंग ह्या पद्धतीने झाली माझी. त्याच्यानंतर मग माझी दारातली तुळस बघा ना, किती सुंदर आणि किती छान मस्त टवटवीत आलेली आहे, कुणाची नजर नको लागायला. तर आज उत्तपे बनवायचा प्लॅन केलेला होता. मम्मीने बॅटर आधीच आणलेलं होतं. त्याच्यानंतर मी टमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर हे सगळं कापून बॅटरमध्ये मी टाकलं आणि छान पद्धतीने मी ते मिक्स करून घेतलं. कॅमेरा थोडा वर खाली होत असेल पण डोंट माइंड, कारण मी एकटी शूट करत होते. चवीनुसार मीठ टाकलं. त्याच्यानंतर मग चांगल्या पद्धतीने मी ते हलवून घेतलं. तर मग त्याच्यानंतर गॅस पेटवला, तवा ठेवला आणि मग थोडंसं पाणी आणि तेल असं मिक्स करून मग मी त्याला चांगल्याने ग्रीस करून घेतलं, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते तव्याला चिटकायला नको. त्याच्यानंतर मग बॅटर टाकून मग हळूच मग मी ते स्प्रेड केलं आणि बघा अशा पद्धतीने मग मी उत्तप्पा बनवला. त्याच्यानंतर वरची बाजू शिजण्यासाठी वरतून थोडं झाकण टाकणं गरजेचं आहे. वरची बाजू ज्यावेळेस पूर्णतः थोडीशी कुक होऊन जाते, त्याच्यानंतर आपण पलटी मारायची. त्याच्यानंतर मग मी तेल लावते. असा हलका सोनेरी रंगावरती डोसा आला की तो छान पण दिसतो. आणि मला दोन्ही बाजूनी ऑइल लावायला आवडतं. काही लोक नाही लावत, पण ठीक आहे, प्रत्येकाची आपापली चॉईस असते. आज सॅटर्डे होता, आज सुट्टी होती, मम्मीलाही सुट्टी होती आणि मलाही ट्युशन्स नव्हते. म्हणून अशा पद्धतीने मग वेगवेगळे आपण जे ब्रेकफास्ट आयटम आहे ते करू शकतो. आणि मग मी तेच विचार केला की काहीतरी आज घरगुती एखादा व्लॉग टाकला पाहिजे. आणि तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर गाईज प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कसं आहे, मला पण मोटिवेशन मिळतं आणि मी पण कंटिन्युटी ठेवू शकते. आणि माझं शूटिंग करायला कुणीच नसतं, मी स्वतः शूट करते. म्हणून कॅमेरा थोडा वर खाली होत असेल तर तो थोडाफार मॅनेज करून घ्या. आणि ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी मला येतात त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत राहीन. तर अशा पद्धतीने मी 4-5 डोसे बनवले. मम्मीने 2 खाल्ले, मी 2 खाल्ले आणि मग एखादा एक्स्ट्रा ठेवला की वाटलं तर खाता येईल. तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने डोसे बनवता का? कारण मी बघितलं आहे बरेच लोकं काय करतात, बॅटर आधी स्प्रेड करून घेतात तव्यावरती आणि नंतरून मग त्याच्यामध्ये ते ग्रीन चिलीज आहे, टमेटो आहे, कोथिंबीर वगैरे वरतून टाकतात आणि मग त्याच्यानंतर ते पलटी वगैरे मारतात. तर मी त्या पद्धतीने नाही करत, मी मिक्स करूनच करते. तर तुम्ही जर त्या पद्धतीने करता किंवा अजून दुसरी कुठली मेथड आहे तुमची करण्याची, तर तुम्ही ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. आणि अजूनही नवीन काही टिप्स असतील तुमच्याकडं तर त्या देखील तुम्ही मला शेअर करू शकता. आणि माझा हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आज माझा म्हणजे एक मॉर्निंग रुटीन झाला हा.